नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया. प्रश्न पहिला पहा, मिठाचा सत्याग्रह कधी झाला? तर 1930 या वर्षी मिठाचा सत्याग्रह झाला. मिठाचा सत्याग्रह 1930. काळी जंगले कुठे सापडली? तर जर्मनी या ठिकाणी काळी जंगले सापडली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे. कुतुब मिनारच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नाव काय आहे? तर अलाई दरवाजा. लक्षात ठेवायचं आहे, अलाई दरवाजा हे नाव कुतुब मिनारच्या मुख्य प्रवेशद्वाराचे आहे. पुढचा प्रश्न पहा, जनगणना कोणत्या यादीत समाविष्ट आहे? तर संघ यादी. जनगणना संघ यादीमध्ये समाविष्ट आहे. अलकनंदा आणि मंदाकिनी नद्या कुठे मिळतात? तर रुद्रप्रयाग. लक्षात ठेवा, अलकनंदा नदी आहे, मंदाकिनी नदी आहे, या दोन्ही नद्या रुद्रप्रयाग या ठिकाणी मिळतात. मग विद्यार्थी मित्रांनो, रुद्रप्रयाग कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, उत्तराखंड राज्यामध्ये रुद्रप्रयाग आहे. उत्तराखंड. पुढील प्रश्न पहा, राशींची एकूण संख्या किती आहे? तर 12. राशींची एकूण संख्या 12 आहे. शेवटचा मुघल सम्राट कोण होता? तर बहादूर शाह दुसरा हा शेवटचा मुघल सम्राट होता. अमेरिकेची राजधानी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर पोटोमॅक. लक्षात ठेवायचं आहे, अमेरिकेची राजधानी पोटोमॅक नदीच्या काठावर आहे. टू लाईन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विक्रम सेठ. टू लाईन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विक्रम सेठ. तुळजापूर डोंगर कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? तर बालाघाट रांग. तुळजापूर डोंगर बालाघाट रांग या पर्वतरांगेचा भाग आहे. माळशेज घाट कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? तर ठाणे आणि पुणे. लक्षात ठेवायचं आहे, माळशेज घाट ठाणे आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडतो. विद्यार्थी मित्रांनो, यावर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा प्रश्न विचारला गेला आहे पोलीस भरतीमध्ये. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील दूधगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची. लक्षात ठेवा, कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे? दूधगंगा. भंडारा जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर मँगनीज. भंडारा जिल्हा मँगनीज खनिजासाठी प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? भंडारा जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर एक नंबर काय आहे? भ आहे, भ. आता भचा हा जो वरचा पार्ट आहे ना मित्रांनो, हा खोडून टाकायचा आणि याला असं करून टाकायचं. मग काय आला? म वर्ण मँगनीज असं लक्षात ठेवायचं आहे. हा जो काही भंडारा शब्द आहे, यामध्ये हा जो काही भ सारखा हा पार्ट आहे, हा थोडासा खोडायचा आणि बरोबर म सारखा पार्ट आपल्याला दिसतो. म वर्ण मँगनीज असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार कोणते आहे? तर अहमदनगर पठार. महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार अहमदनगर पठार. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्यमान कोणत्या ठिकाणी होते? तर अंबोली या ठिकाणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्यमान कोणत्या ठिकाणी होते? तर अंबोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न पहा, खानदेश प्रदेश कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात येतो? तर तापी आणि गिरणा. खानदेश प्रदेश तापी आणि गिरणा नद्यांच्या खोऱ्यात येतो. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. आत्मीय सभा राजाराम मोहन रॉय. भूमितीचा जनक कोणाला म्हणतात? तर युक्लिड. युक्लिड. शिक्षण हा विषय कोणत्या यादीत समाविष्ट आहे? तर समवर्ती सूची. लक्षात ठेवा, शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. पुढे पहा, फाशी देण्यात आलेले सर्वात तरुण क्रांतिकारक कोण होते? तर खुदिराम बोस. फाशी देण्यात आलेले सर्वात तरुण क्रांतिकारक खुदिराम बोस.
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कैसर ए हिंद ही पदवी स्वीकारण्यास कोणी नकार दिला? तर महात्मा गांधी. लक्षात ठेवा, यावर खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ कैसर ए हिंद ही पदवी स्वीकारण्यास कोणी नकार दिला? तर महात्मा गांधींनी नकार दिला होता. पुढील प्रश्न पहा, महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर पल्लव शासक. लक्षात ठेवा, पल्लव शासकाने महाबलीपुरमची स्थापना केली होती. गांधीजींसोबत मिठाचा सत्याग्रह कोणी केला? तर सरोजिनी नायडू. गांधीजींसोबत मिठाचा सत्याग्रह सरोजिनी नायडू यांनी केला होता. पुढचा प्रश्न पहा, हॉटमेल कोणी तयार केला? तर साबिर भाटिया. साबिर भाटिया. जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता आहे? तर ब्राझील. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता आहे? तर ब्राझील हा देश आहे. पुढचा प्रश्न पहा, मुहम्मद बिन तुघलक कशात कुशल होता? तर सुलेखन. सुलेखन. राज्यसभेने किती दिवसात मनी बिल लोकसभेत परत करावे? तर 14 दिवस. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. राज्यसभेने किती दिवसात मनी बिल लोकसभेत परत करावे? तर 14 दिवसात. हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर अल्लाउद्दीन हसन. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? अल्लाउद्दीन हसन. राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज कोण लावते? तर केंद्रीय सांख्यिकी संघटना. केंद्रीय सांख्यिकी संघटना राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावते. पुढचा प्रश्न पहा, बॉलपेन कोणत्या तत्वावर काम करते? तर पृष्ठभाग ताण. बॉलपेन पृष्ठभाग ताण या तत्वावर काम करते. गांधार शैलीची कला कोणाच्या काळात विकसित झाली? तर कनिष्क. गांधार शैलीची कला कनिष्कच्या काळात विकसित झाली. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तर कमीत कमी 4 ते 5 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. हे सर्व प्रश्न व्यवस्थित लिहून ठेवायचे आहे, कारण परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न हे रिपीट होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.